स्वामी समर्थ सर्वांना. मंडळी, फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अशा 6 राशी आहेत: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. या 6 राशीसाठी फेब्रुवारी महिना हा कसा असणार आहे, ही सविस्तर माहिती, हे मासिक राशी भविष्य आहे, हे वाचा किंवा ही माहिती ऐका. अशा 6 राशी आहेत, त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिना कसा असणार आहे ती सविस्तर माहिती लिहून दिलेली आहे. त्या पहिले आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फेब्रुवारी महिना उद्या सुरू होणार आहे आणि नवीन वर्षाचा दुसरा महिना काही राशींसाठी खूपच खास असणार आहे, म्हणून महत्त्वाची माहिती नक्की वाचा. 2025 या नवीन वर्षाचा पहिला महिना संपून आता दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना लवकरच सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे नवीन वर्षाचा दुसरा महिना फेब्रुवारी देखील काही राशींसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात ग्रह ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार जानेवारीमध्ये तूळ ते मीन राशीसाठी हा महिना कसा असणार, जानेवारी म्हणजे फेब्रुवारीमध्ये, ते आपण जाणून घेऊया. चुकून जानेवारी लिहिण्यात आलं, माफ करा. तूळ, सर्वात पहिले तूळ राशी येते. तूळ राशीसाठी फेब्रुवारी महिना 2025 हा कसा आहे? तूळ राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना फार चांगला आहे. या काळात तुम्ही स्वतःवर संतुलन ठेवण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसेच कौटुंबिक स्थितीत अनेक आपल्यासोबत चढ आणि उतार येऊ शकतात. यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्याकडे धैर्य आणि संयम असणं खूप खूप गरजेचं आहे. तसेच तुमचा व्यवसाय तोट्यात चालेल त्याला तुम्ही रुळावर आणणं हे खूप खूप गरजेचं आहे. आता पुढची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी फेब्रुवारी महिना 2025 या राशीसाठी हा महिना कसा असणार आहे? तर फेब्रुवारी महिना वृश्चिक राशींच्या लोकांसाठी सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल, पण ती हळूवार होईल. यासाठी तुम्हाला संयम ठेवण्याची गरज आहे. तसेच तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. व्यापारी वर्गातील लोकांसाठी देखील हा काळ खूप चांगला असेल, कारण मात्र महिन्याच्या शेवटी तुम्हाला काही आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही आरोग्याची काळजी घेणं खूप खूप फार गरजेचं आहे. म्हणून आरोग्याची पहिले काळजी घ्या. पुढची रास आहे धनुरास. धनुरास फेब्रुवारी महिना 2025. धनु राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा महिना हा उत्सवाचा असणार आहे आणि या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळणार आहे. तसेच हे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या कुटुंबात सुख शांती कायमची टिकून राहील. आर्थिक दृष्टीने तुमचा हा महिना खूप लाभदायक असेल. तुमचं आरोग्य खूप सामान्य असेल. आता पुढची रास आहे मकर. मकर रास फेब्रुवारी महिना 2025. मकर राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा महिना फार चांगला असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलंच फळ मिळणार आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुमच्या कामाला चांगला पाठिंबा पाहायला मिळेल. तुमच्या कुटुंबात लवकरच शुभ कार्यसुद्धा घडू शकते. जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला जोडीदार भेटू शकतो. या कालावधीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. मानसिक शांतीसाठी योग करा. हा योग तुमच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी, मानसिक शांततेसाठी खूप 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 अतिशय लाभदायक ठरेल. पुढची रास आहे कुंभ. कुंभ रास फेब्रुवारी महिना 2025. कुंभ राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच तुमच्या जीवनशैली नवीन बदल दिसून येतील. वातावरणातील बदलामुळे तुमच्या आरोग्यात काहीसा चढ उतार सुद्धा तुम्हाला जाणवणार आहे. यासाठी सकस आहार घ्या, चांगला आहार घ्या, सात्विक आहार घ्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण जगामध्ये काहीही करू शकतो. म्हणून
आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि आहाराकडे चांगलं लक्ष द्या. आता पुढची रास आहे मीन रास. मीन रास फेब्रुवारी महिना 2025. या राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा महिना सामान्य असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. तुमच्या व्यवसायात तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यतासुद्धा आहे. या कालावधीत तुमची धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. समजुतीने निर्णय घेण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही योग आणि ध्यान करा. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते. ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त या राशींच्या लोकांपर्यंत पोहोचा. मी तुमचे खूप खूप आभार मानेल आणि व्हिडिओला प्लीज हात जोडते, विनंती करते, लाईक करायला विसरू नका. या नवीन चॅनलवर कुणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी जी काय माहिती आहे ही धार्मिक पद्धतीनं तुमच्याकडे पोहोचण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ.